सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। 27 ऑगस्टला अंतरवाली सराठीमधून मुंबईच्या दिशेने मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघणार। 29 तारखेला मुंबईत धडकणार, तर आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, जरांगेंचं आव्हान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांवर दबाव असल्यामुळे कारवाई, जरांगेंचा हल्लाबोल, तर सरकारच्या लोकांकडून मराठ्यांवरती मोर्चावर दगडफेक, जाळपोळ होऊ शकते, मागे हटायचं नाही, जरांगेंच्या सूचना। छाती बडवण्यापेक्षा जनतेनं का नाकारल्याचा अभ्यास करा। मतचोरीच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांविरोधकांना उत्तर, महायुती जिंकणार, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही भाष्य। राहुल गांधी पाठोपाठ ठाकरे बंधूंकडून मतचोरीचा पुनरुच्चार 2016 पासून बाबत बोलत असल्याचं राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, तर मतदारसंघातील मतचोरीवरती लक्ष ठेवण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन। राज ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंना फोन, बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण, उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी लावणार। मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाची धडक, लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बीडमध्ये अंतिम इशारा बैठक। उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक गैरप्रकार, 26 लाखांहून अधिक लाभार्थींशी पोलखोल, बोगस लागल्या बहिणींमुळे मंत्र्यांना धडकी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी योजना बंद करू का? रोखठोक सवालामुळे अजित पवारांची चिडचिड। 7 दिवसानंतर नांदेडच्या पूरग्रस्त हसनाळमध्ये गेलेल्या पालकमंत्री अतुल सावेंना करावा लागला पूरग्रस्तांच्या रोषाचा सामना, अभियंता विवेकानंद तिडकेंना अटक करण्याची जोरदार मागणी। प्रभादेवीच्या SR इमारतीमध्ये आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन, वकील निलेश हळदणकरांच्या घरी आयकरच्या अधिकाऱ्यांचा 6 दिवस मुक्काम, मोठा भांड। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।